नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली एक शेत जमीन या ठिकाणी मी दाखवतो आहे. तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन असतील त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील नवनवीन जागेचे अपडेट, शेत जमिनीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा पूर्ण विश्वासाने त्या विकत घेता येऊ शकतात. तर मंडळी, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून 30 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. हा स्टेट हायवे आहे आणि ह्या स्टेट हायवेपासून आतमध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन तुम्हाला मी दाखवतो आहे. तर मंडळी, स्टेट हायवेला जवळपास असलेली अशी ही शेत जमीन आहे आणि मुंबई गोवा हायवे फक्त मोजून 10 किलोमीटरच्या अंतरावर आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन 30 किलोमीटरच्या अंतरावर अशी ही शेत जमीन आहे. या ठिकाणी तुम्ही जर विचार केलात शेतीचा, तर या ठिकाणी आंबा, काजू याची मोठ्या प्रमाणात आजूबाजूला शेतीमध्ये लागवड केलेली दिसून येते. तर मंडळी, आज आपण ही शेत जमीन बघतोय. तुम्ही बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा समोर जो दिसतोय कच्चा रोड आहे, अधिकृत रस्ता आहे. 26 नंबर जिल्हा परिषदला नोंद असलेला 12 फुटाचा अधिकृत रस्ता आपल्या प्रॉपर्टीला अवेलेबल आहे. लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच अवेलेबल आहे. लाईटचा पोल जो आहे, खांब आहे, तो आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे रोड, लाईट आणि पाण्याचा विचार केलात तर खालच्या बाजूने एक पाण्याचा ओढा आहे, पावसाळी वाहतो. त्या ओढ्याला लागूनच असलेली ही शेत जमीन आहे. तर मंडळी, आजूबाजूला लोकवस्ती आहे, पाण्याचं क्षेत्र आहे. आजूबाजूला लोकवस्तीमध्ये बोरवेल, विहीर असे वेगवेगळे पाण्याचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच ग्रामपंचायतीचं नळपाणी योजनेचं पाणी या गावामध्ये मिळतं. तर मंडळी, तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत नळपाणी योजनेचं पाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. तर मंडळी, प्रामुख्याने या जागेमध्ये तुम्ही आंबा लागवड, काजू लागवड, सागवण लागवड असेल किंवा इतर वेगवेगळ्या फळझाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि त्यामधून आर्थिक उत्पन्न, आर्थिक नफा या ठिकाणी घेऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी जसं रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि राजापूर तालुक्यामध्ये आपूस आंबा लवकरात लवकर लागतो, तसा या ठिकाणी आपूस आंबा लवकरात लवकर लागतो. त्याच्यामुळे आपूस आंब्याला चांगली किंमत या ठिकाणी मिळते. काजूलासुद्धा चांगली किंमत या ठिकाणी मिळते, कारण काजू आणि आंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन देणारं जर तुम्ही जिल्ह्यांचा विचार केलात, तालुक्यांचा विचार केलात, तर तुम्हाला सांगतो, राजापूर तालुका असेल, पावस तालुका असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, म्हणजे रत्नागिरी तालुका असेल, या ठिकाणी काजू आंब्याची मोठ्या प्रमाणात काजू शेती केली जाते, आंब्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि त्यामधून आर्थिक उत्पन्नात आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत असतात. तसाच तुम्ही एखादा या ठिकाणी प्लांट करू शकता, पूर्ण असं प्लांटेशन करू शकता आणि त्यामधून आर्थिक नफा या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता. ज्या लोकांना आपूस आंबा लागवडीसाठी जागा हवे, काजू लागवडीसाठी अप्रतिम आणि अशी म्हणजे उत्पादन देणारी जागा पाहिजे, तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण या ठिकाणी काजू आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कारण जांबा मातीचा प्लॉट आहे. जांबा काही ठिकाणी कातळ आहे, नॉर्मली कातळ आहे, म्हणजे एकदम हार्ड रॉक नाही आहे, एक स्मूथ असा जांबा दगड आहे आणि जवळजवळ 70% मातीचा भाग आहे आणि 30% हा जांबा दगडाचा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आंब्याची शेती नक्कीच करू शकता, काजू शेती करू शकता. असा हा प्लॉट अप्रतिम शेती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि रिजनेबल किंमत, म्हणजे जी तुम्हाला किंमत हवी, जागेची किंमत कमी, रिजनेबल किंमत पाहिजे, ती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होते. तर म्हणजे या ठिकाणी या जागेचा एकरीचा जो रेट आहे तो 5 लाख रुपये प्रति एकर असा हा रेट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. टोटली 8 एकरची शेतजमीन आहे. 8 एकरमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अखंड प्लॉट घ्यावा लागेल. कोणी 1 एकर 2 एकरसाठी या ठिकाणी इन्क्वायरी करू नये, कारण पूर्ण सलग प्लॉट आम्ही या ठिकाणी विकतो आहे. प्लॉटमध्ये लाईटचे पोल आहेत, रोड आपल्या प्लॉटला टचमध्ये आहे.
पाण्याचं कनेक्शन म्हणजे खालच्या साईडला पाण्याचा ओढा जातो आहे, तिथे आपण बोरवेल विहीर खोदल्यास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी 100% पाणी मिळणार आहे. म्हणजे पाण्याचा भाग आहे, अडचण नाही आहे. लाईट रोड पाणी, मुख्य गोष्टी ज्या हवेत शेतीसाठी त्या या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता तुम्ही, ॲग्रो टुरिझम करू शकता. म्हणजे ॲग्रो टुरिझम करून तुम्ही त्यातून चांगलं रेंटल म्हणजे भाड्याने ते ॲग्रो टुरिझम देऊन तुम्ही त्यामधून चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकता. तर ॲग्रो टुरिझमसाठी हा अप्रतिम अशी ही शेतजमीन आहे. तसेच मंडळी या ठिकाणी कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल किंवा शेतीविषयी कोणताही उद्योग तुम्ही या ठिकाणी करू शकता. कारण जी बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ जी आहे रत्नागिरी बाजारपेठ, ती आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. मुख्य गोवा हायवे आहे जो मुंबई ते गोवा हायवे आहे, तो आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. म्हणजे या ठिकाणी मार्केटिंगसाठी तुम्हाला जी कनेक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला या ठिकाणी अप्रतिम अशी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर नक्कीच मंडळी अशी ही शेतजमीन अगदी प्लेन आणि लेवल प्लॉट या ठिकाणी प्लॉट पूर्ण प्लेन सपाट शेतजमीन तुम्हाला अगदी रिजनेबल किमतीमध्ये उपलब्ध होते. तर मंडळी या जागेचा सातबाऱ्याचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही सातबारा चेक केला तर तुम्हाला पूर्ण 8 एकरचा सिंगल टायटल एकच नाव रिसेल प्रॉपर्टी आहे आणि घेण्यासाठी काही अडचण नाही आहे. सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत अशी ही प्रॉपर्टी आहे. तसेच तुम्ही मुंबईतून येत आहे, पुण्यातून येत आहे तर तुम्हाला 300 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. म्हणजे 4 ते 5 तासामध्ये तुम्ही या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचू शकता. तसेच रेल्वे स्टेशन रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही आलात तर रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीमुळं तुम्हाला ही जागा येणं जाणं किंवा वापरण्यास सोयीयुक्त होऊ शकतं. म्हणजे तुम्ही मुंबईतून रेल्वेने येऊ शकता कारण भरपूर कोकण रेल्वेच्या ट्रेन या ठिकाणी उपलब्ध आहेत, एक्सप्रेस उपलब्ध आहेत. तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशनसुद्धा आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे. तर म्हणजे अशा प्रकारचं मुंबई गोवा हायवे आहे, रेल्वे कनेक्शन आहे, स्टेट हायवे आहे, बाजारपेठ आहे. मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी कनेक्टिव्हिटी आहे मुख्य बाजारपेठेची ती चांगली आहे. तर नक्कीच म्हणजे अशा प्रॉपर्टीला माझ्या भेट द्या. सिंगल टायटल क्लिअर वर्ग 1ची शेतजमीन तुम्हाला नक्कीच या ठिकाणी विकत घेता येऊ शकते. तर म्हणजे कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायची नाही, फ्रीमध्ये ही शेतजमीन तुम्हाला दाखवली जाणार आहे. तर म्हणजे ही जमीन आहे शेतीची. तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला मी या ठिकाणी शेतकरी दाखला कमी रेटमध्ये फक्त 15 दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी दाखला मिळवून देतो, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी ही शेतजमीन विकत घेऊ शकता. अगर तुमच्याकडे काहीच शेतकरी दाखला नाही आहे तर या ठिकाणी कोणतीही अडचण नाही आहे. शेतकरी दाखला तुम्हाला विश्वासाने या ठिकाणी 15 दिवसात मिळेल. तसेच ज्या लोकांकडे शेतकरी दाखले बनवलेले असतील ते कन्वर्ट करून घ्यायचे असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी करून देतो. तर मंडळी कशी वाटली जागा? खूप सुंदर प्लॉट आहे ना, खूप चांगली जागा आहे, वाव वस्तीमध्ये आहे. लाईट, पाणी, रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेल्या शेतजमिनीला नक्कीच भेट द्या आणि लवकरात लवकर या जागेला भेट देऊन विकत घ्या. तर मंडळी या ठिकाणी 40 लाख रुपये प्रॉपर्टीची किंमत सांगतोय. नक्कीच थोडंफार कमी जास्त करून तुम्हाला या ठिकाणी या जागेचा पूर्ण व्यवहार करून दिला जाणार आहे. तर मंडळी मी या ठिकाणी तुमचा जास्त न वेळ घेता लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ह्या जागेचा वकील सर्च रिपोर्ट असेल, पेपर नोटीस असेल, क्लिअर टायटल करूनच तुम्हाला या ठिकाणी ती जागा दिली जाणार आहे. म्हणजे वकिलाचा सर्च रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी करून दिला जाणार आहे, पेपर नोटीस करून दिलं जाणार आहे. म्हणजे टायटल क्लिअर आहे, कोणतीही अडचण नाही आहे. तर नक्कीच मंडळी अशा शेतजमिनीला व्हिजिट द्या. तसेच मंडळी माझी शेतजमिनीची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर थँक्यू मंडळी. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.